कोविड काळामध्ये आपण एक वेगळ्याच काहीतरी काळाचा अनुभव घेतला. त्या काळामध्ये घरी बसून ऑनलाईन पद्धतीनं अनेक गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात यावर आपला विश्वास बसला. पण असं जरी असलं तरी त्याचा दुष्परिणाम आपण सगळ्या लोकांनी भोगलेला आहे. महिलांच्या बाबतीत म्हणायचं तर आधीही तशी त्यांची कुचंबणा होतीच, पण कोविडच्या निमित्तानं ती अधिकाधिक आपल्याला समोर आली आणि मेंटल हेल्थ याविषयी मात्र आपल्या सगळ्यांचं थोडं का होईना पण आपल्यामध्ये जागरूकता तयार झाली. आणि त्यानंतर फिजिकल मीट किंवा समोरासमोर बसून भेटणं, बोलणं हे किती आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला खरं तर लक्षात आल्या. आणि गेल्या अनेक काळांमध्ये महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या शोषणांना त्या सामोरं गेलेल्या आहेत. अनेकदा त्यांना बोलता आलं, अनेकदा त्यांना बोलता नाही पण आलं. बऱ्याचदा त्यांना बोलायचं होतं पण ऐकायलाही कुणी नव्हतं. हे सगळं मी तुम्हाला सांगतेय याचं कारण असं आहे की आज आम्ही मॅक्स वुमन मिळून साऱ्या जणीचा पहिला कट्टा तुमच्या सगळ्यांसमोर सादर करतोय. खरं तर महिलांना खूप काही सांगायचं असतं, बोलायचं असतं, काही वेळेला ऐकायचं पण असतं. पण बौद्धिक गरजा भागवणाऱ्या या महिलांच्या जागा आपण खूपच संकुचित करून ठेवल्यात. मग त्यांना विस्तारित करता येतंय का, असा एक खरं तर विचार जो आहे तो आमच्या सगळ्यांसमोर आला आणि त्यातूनच निर्माण झालं मॅक्स वुमन मिळून साऱ्या जणीच्या कट्ट्याची ही कल्पना. आज सगळेजण आपण या कट्ट्यावर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे विचार आपण मांडणार आहोत. महिलांचे प्रश्न म्हटले तर महिलांनीच सांगायचं आणि महिलांनीच ऐकायचं याला मात्र आमचा विरोध आहे. त्यामुळे या कट्ट्यात आम्ही आवर्जून पुरुषांनाही सामावित करणार आहोत. तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे हेही आपण जाणून तर घेणारच आहोत. पण महिलांचे प्रश्न हे केवळ महिलांचे नाहीयेत आणि महिलांच्या बौद्धिक गरजा भागवण्यासाठी या बौद्धिक कट्ट्यांची अतिशय आवश्यकता आहे. ती आवश्यकता आम्ही या कट्ट्याच्या निमित्ताने ऍड्रेस करण्याचा आमचा हा प्रयत्न करतो आहोत. तुम्हाला तुमच्या गरजा ऍड्रेस करता येत नसतील तर या कट्ट्याचा वापरही तुम्ही सगळेजण नक्की करू शकता. आपण आज संवादाला सुरू करणारच आहोत, पण हा संवाद करताना कुठलंही जेंडर असेल किंवा कुठलंही वय असेल या कशाचंही बंधन न ठेवता आपल्याला संवाद साधता येतोय का याचा हा या कट्ट्यामार्फत होणारा एक छोटासा प्रयत्न आहे.